कोणतंही वाटण न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीत मस्त चमचमीत रसरशीत बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। आणि बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी आज आपण टम्म अशी फुगलेली पुरी देखील करणार आहोत, तीही कमी तेलकट। कशी बनवायची पुरी मी तुम्हाला पुरी बनवताना कमी तेलकट व्हावी, छान अशी टम्म फुगावी याच्याकरिता तुम्हाला इथे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितले, ते फॉलो केला तर तुमची पुरी पहिल्याच प्रयत्नात छान जमेल। आज आपण गुढीपाडवा स्पेशल पुरी भाजी श्रीखंडाची थाळी कशी बनवायची ते बघणार आहोत। केशर श्रीखंडाची रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केली आहे, लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की जाऊन चेक करा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपण पुरीची कणिक मळायला घेऊयात। त्यासाठी इथे मी 4 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मैद्याचं आपण पुरी नाही करणार, आज आपण गव्हाच्या पिठाची करणार आहोत। इथे मी बारीक रवा पाव कप घेतलेला आहे। गव्हाच्या पिठात थोडा रवा घातला तर एकतर कुरकुरीत पुरी छान तयार होते आणि कमी तेलकट तयार होते पुरी बारीक रवा घातल्यामुळे। तुम्ही अवश्य घाला, एकदा करून तर बघा या पद्धतीने। आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्रित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि थोडं थोडं पाणी घालत आता आपल्याला घट्टसर कणिक मळून घ्यायचे। आणि कणिक मळताना पहिली गोष्ट म्हणजे मोहन घालायचं नाही, गरम किंवा थंड अजिबात घालायचं नाही, अशीच ही कणिक मळायची आपल्याला। बरेच जण तेल घालतात, पण कुठल्याच प्रकारचं तेल घालायचं नाही, फक्त मीठ आणि रवा गव्हाचं पीठ घालून घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे। आणि दुसरं म्हणजे कणिक सहसा मळली की पुरी लाटताना त्यामध्ये सुकं पीठ लावावं लागतं। पुरी तळताना तेल खूप पिते आणि पचपचीत तेलकट होते आणि तेल सुद्धा खराब होतं, तर सैल नाही तर घट्टसर मळून घ्यायची कणिक मळून घेते। तिसरी गोष्ट म्हणजे कणिक मळल्या लगेच पुरी लाटायला घ्यायची नाही, कमीत कमी कणिक आपल्या 10 ते 15 मिनिट कणिक मुरत ठेवायची आहे। तर इथे मी भाजीसाठी 1 इंचाचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याचे पाने त्यात आपल्याला तोडून टाकायचे आणि 1 इंचाचा तुकडा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ओबडधोबड असं बारीक करून घ्यायचे। कोथिंबीर आणि अद्रक आणि लसणाच्या पाकळ्याचं आपण वाटण करून घेतले ते बाजूला ठेवूया। इथे आपण बटाट्याची भाजी करायला घेतोय, तर कढईमध्ये आपल्याला साधारण 3 पळी केटलीतली पळी तेल टाकायचे। तेल छान गरम होऊ द्यायचं। अर्धा चमचा मोहरी टाकायची, मोहरी छान तडतडू द्यायची, फोडणी छान बसते भाजीला। मग अर्धा चमचा जिरे टाकायचे, जिरे टाकले की जिरे छान फुलू द्यायचे। कढीपत्त्याची पाने टाकायचे। आपण अद्रक, कोथिंबीर, लसूण वगैरे बारीक करून घेतलं त्यात आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आणि हे 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे। मिनिटभर छान हे परतून घेतलं की आता इथे मी टोमॅटो 2 चिरून घेतले आहेत, 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर। सुरुवातीला आपण कांदा घालून छान असा लालसर रंग येईपर्यंत परतून घेऊयात 1-2 मिनिट। परतल्यानंतर टोमॅटो घालायचे आपल्याला, टोमॅटो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं। सुरुवातीला थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो सुद्धा छान मॅश होतो, थोडंसं मीठ टाकायचं, अगदी थोडंसं, आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ सुद्धा या टोमॅटोमध्ये। मिक्स झालं की याला 2-3 मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि 2-3 मिनिटानंतर आता आपण उघडून बघूयात। बघू शकता आपला टोमॅटो सुद्धा छान असा मॅश होतो। आता आपण हा टोमॅटो पळीने मॅश करून घ्यायचा आहे। या पद्धतीने टोमॅटो सुद्धा छान असा मॅश झालेला आहे। अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे। काश्मीरी लाल तिखट इथे मी 2 चमचे घेतलेला आहे, कमी जास्त करू शकता लाल तिखटाचं प्रमाण। लाल तिखट टाकल्यानंतर इथे मी काळा मसाला घेतलेला आहे, याची सुद्धा मी अपलोड केलेली आहे रेसिपी काळा मसाल्याची। आणि पाव चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे। आता हे मसाले आपल्याला मिनिटभर असे परतून घ्यायचे कांदा आणि टोमॅटो सोबत। परतले की छान असे तेल सुटलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही मस्त असं। आता इथे मी 4 उकडून साल काढून बटाट्याची घेतलेली आहे, 4 घेतलेले आहेत। बटाटे हे बघा असे तोडून घालायचे, तुकडे करून न घालता तोडून घातले तर जातात। तोडून घातले की बटाटे थोडे मॅश होतात आणि भाजीला दाटसरपणा चांगला येतो।
बटाटे घातले. आता हा बटाटा या मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही बटाट्याच्या कट करून फोडी देखील टाकू शकता. पण तुम्हाला नंतरून जो बटाटा थोडासा घेऊन मॅश करून टाकावा लागेल, पण मग तुमची भाजी मिळून येईल. आता आहे तर आपल्याला गरम पाणी टाकायचे, थंड पाणी टाकायचं नाही. ह्याच्यामध्ये थंड पाणी टाकलं तर तुमची भाजी आहे ती तरी छान नाही येणार तुमच्या भाजीला. तर गरम पाणी टाका, छान मस्त भाजी तयार होईल. जास्त पाणी घालू नका, ही भाजी जास्त पातळ नसते. पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी बघा जराशी पातळ वाटते, अजून अशी मिळून आलेली नाही आहे. 5 ते 7 मिनटानंतर मंद आचेवर उकळत ठेवू आपण. आता चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची. आता 5 ते 7 मिनटात मंद आचेवर उकळत ठेवलेलं आहे. मंद आचेवर उकळून ठेवलं की आता याला थोडंसं थिकनेस बघू शकता तुम्ही. अजून थंड झाली की अजून दाटसर होईल. इथे आपली भाजीसुद्धा चमचमीत आणि झणझणीत तयार आहे बटाटे. आता 10 ते 15 मिनिट कणिकसुद्धा छान अशी आपली भिजलेली आहे. चौथी गोष्ट म्हणजे कणिक मळली की लगेच पुरी लाटायला घ्यायची नाही, पुन्हा एकदा एकसारखं गोळा करून घ्यायचा. आणि ज्या कणिक मळले आहेत त्याने चाकूने आपल्याला कट करून घ्यायचा आणि बाकीचा पोर्शन आहे तो ठेवून द्यायचा. चपातीपेक्षा थोडासा उंडा जास्त घ्यायचा, कारण आपण ही जी पुरी करणार आहोत, कारण आपली याची एकच मोठी पोळी लाटणार आहोत. आता तुम्हाला पुढं समजेलच. आता आपल्याला ही पुरी जी आहे लाटून घ्यायची, छान अशी लाटी मोठी. आणि आपण चपाती लाटतो ना त्याच्याशी थोडीशी जाड लाटायची, जास्त पातळ लाटायची नाही. 5वी गोष्ट म्हणजे पुरी लाटत असताना याला पिठाचा किंवा तेलाचा हात लावायचा नाही. कणिक जर तुम्ही घट्टसर मळली की काहीसुद्धा गरज लागत नाही पीठ किंवा तेल लावायची. आता लाटीला पीठ लावायची गरज नाही अजिबात. तर पुरी लाटत असताना सुकं पीठ लावलं नाही तर ते तेलात जळलं जातं पीठ आहे ते, आणि तेलसुद्धा खराब होऊ शकतं. त्यासाठी पीठ वगैरे लावायचं नाही. आता एकसारखी लाटी लाटली आहे इथं आपण. तर लाटत असताना एका ठिकाणी जाड एका ठिकाणी पातळ असं लाटायचं नाही. एखादं आता आपल्याला डब्याचं झाकण घ्यायचं आहे स्टीलचं. मी तर स्टीलच्या डब्याचं झाकण घेतलं. तुम्ही या ठिकाणी वाटीसुद्धा घेऊ शकता. आणि या पुरी आपल्याला छान अशी कट करून घ्यायची या पद्धतीने, आणि पटकन पुऱ्या तयार होतात अशा करून बघा. आणि एक गोळी घ्यायची, पुन्हा ती लाटायची, त्यापेक्षा ही पटकन होते. एकच मोठी लाटायची आणि डब्याचा शेपचा आकार द्यायचा. बघू शकता या पद्धतीने 4 पुऱ्या तयार होतात आपल्या. म्हणजे आपण तिथे एक करत होतो, इथे 4 पुऱ्या तयार होतात एकदाच बनवून. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आता या पुऱ्या आपल्याला पोळपाटावरून काढून घ्यायच्यात. आणि अशाच पद्धतीने इथंच राहिलेल्या पुऱ्या देखील मी या पद्धतीने करून घेणार आहे. बघू शकता. आणि तो स्टार आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे, मुलंसुद्धा खातात ते. आता आपण पुऱ्या तळायला घेऊयात. पुऱ्या तळताना खालची बाजू आहे ती सफाईदार, ती खालच्या बाजूला सोडायची आणि ती पुरी फुगली जाते छान अशी तळताना. बघू शकताय मी अजिबात झाऱ्या वगैरे लावणे, अगदी टमटमीत छान अशी फुगली देखील आहे. कलरसुद्धा मस्त आलेला आहे, गोल्डन. बघू शकताय. आणि पुरी तळताना कधीच मंद आचेवर तळायची नाही, मीडियम टू हाय हीटवर तळायची. पुरी तेलात सोडली की एकाच बाजूनं एकच तळायची आणि सारखी उलटपलट करायची नाही, एकाच धाऱ्याने. बघू शकताय. आता काढून घ्यायची आपल्याला. मस्त अशी टमटमी फुगलेली आहे. आता दुसरी पुरी देखील मी सोडलेली आहे आणि बघू शकताय छान अशी टमटमी देखील ती सुद्धा फुगली आहे. आणि गॅसची आच ठेवताना मंद ठेवायची नाही, अगदी मीडियम टू हाय ठेवायची आणि पुरी छान तळून घ्यायची. सारखी उलटपलट करायची नाही पुरीला. छान अशी बघू शकता गोल्डन रंग आलेला आहे. आता ही पुरी आपण तेलामधून काढून घेऊयात. पुऱ्या तळल्या की ताटामध्ये काढायच्या नाहीत. इथे आता आपण बाउल घ्यायचा स्टीलचा, वरती मी ते पुरणाची चाळणी ठेवलेली आहे. तुमच्याकडे जी असेल ती मी चाळणी ठेवा आणि वरती अशा पुऱ्या ठेवायच्या, म्हणजे एक्स्ट्रा जे तेल असतं पुरीवरचं ते सुद्धा निघून जातं. बघू शकताय पुरी अजिबात तेलकट झालेली नाही आहे. तुम्हाला आता तोडून दाखवते आतून. बघू शकताय मस्त अशी टमटमी देखील फुगलेली आहे, मस्त असा पापून आलेला आहे. बघू शकताय. तुम्हाला ओपन करून दाखवते आतपर्यंत छान अशी फुगली देखील आहे. तर ही तुम्हाला आजची गुढीपाडवा स्पेशल पुरी भाजीची रेसिपी कशी वाटते, अगदी साध्या सोप्या पद्धतीत, अगदी सुटसुटीत पद्धतीत कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. आपण गुढीपाडव्याला पुरी भाजीचा आणि श्रीखंडाचा जो बेत करतच असतो, तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने गुढीपाडव्याला देखील या पद्धतीने पुऱ्या कमी तेलकट बघू शकताय. अगदी कमी तेलकट झालेलं, अजिबात तेल हाताला लागत नाही, अगदी टमटमी देखील फुगलेला, खूप वेळ अशीच पुरी राहते टमटमीत. बघू शकताय आपण ह्याच्यामध्ये तेलाचं वगैरे अजिबात मोहन टाकले नाही, मस्त अशी पुरी देखील तयार झालेली आहे.
पुरी करताना या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला छान अशी पहिल्याच प्रयत्नात पुरी जमेल। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली पुरी भाजीची कमेंट करून नक्की सांगा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।